तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझा एक खास अनुभव आषाढी वारीचा। यावर्षी मी ठरवलं फक्त पाहायची नाही तर स्वतः चालून अनुभवायची। मी चाललो वडकी ते दिवेघाट, साधारण 10 ते 15 किलोमीटरचा रस्ता। सुरुवात करताना थोडे दडपण होते, पण जसं जसं पुढे जात होतो तसं मन भक्तीने भरून येत होतं। सगळीकडे एकच दृश्य, झेंडे, टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तांचा सागर। कोणी गात होतं, कोणी नाचत होतं, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, शांत समाधानी भक्ती। वारीत एक वेगळीच ऊर्जा असते। इथे कोणी लहान मोठं, गरीब श्रीमंत नाही, सगळे माऊलींचेच वारकरी। घाट चढताना दमछाक झाली खरी, पण वर पोचल्यावर जेव्हा विठोबाची मूर्ती दिसली तेव्हा सगळा थकवा विसरून गेलो। माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालं, त्या क्षणी फक्त डोळे मिटले आणि मनात आलं, या क्षणासाठीच तर आलो होतो। वारीत चालताना असं वाटतं आपण फक्त चालत नाही, आपण स्वतःकडेच चाललो। इथे मागणं कमी होतं आणि समाधान अधिक मिळतं। वारी का करतात लोक? कोणी नवस फेडायला, कोणी परंपरा जपायला, कोणी फक्त भक्तीने चालायला। पण सगळ्यांचं कारण वेगळं जरी असलं तरी भावना एकच, माऊलीवरची श्रद्धा। वारीनं मला काय दिलं? ते शिकवलं साधेपणा, संयम आणि शांती। वारीत चालताना खरं तर आपण स्वतःला भेटतो। माझ्यासाठी वारी म्हणजे पंढरपूरच्या वाटेवरून मनाच्या वाटेवर चालणं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। रामकृष्ण।